अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। गृहमंत्री अमित शहा नावाचा जातीवादी माणूस असा बरळला की आज एक व्यसन झालं आहे, एक फॅशन झाली आहे, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। इतक्या वेळा जर एखाद्या देवाचं नाव जर घेतलं तर स्वर्ग प्राप्त होतो असं त्याचं म्हणणं आहे। मी त्या अंधश्रद्धाळू व्यक्तीला इतकंच सांगू इच्छितो की आंबेडकर हे काही दैवत नसून, हा काही देव नसून, ते भारत भाग्य विधाते आहे। या संपूर्ण भारताचं, या संपूर्ण देशाचं कल्याण जर कोणी केलं असेल, या देशाचा संविधान लिहून विकास जर कोणी केला असेल तर ते आहेत आंबेडकर। बाबासाहेब आंबेडकरांना भारत भाग्य विधाता का म्हणत असेल याचा विचार अमित शहाने स्वतः करावा। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत राबून हाडाचं पीठ रक्ताचं पाणी करून या देशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी ते संविधान लिहिलेलं आहे। तेव्हा या देशातील शेंबडा व्यक्ती जरी असला, ज्याला नाकसुद्धा पुसता येत नसेल, ढुंगणसुद्धा धुता येत नसेल, असा व्यक्तीसुद्धा आंबेडकरांचा जय जयकार करणारच आहे। तुला कसली मिरची लागत आहे? तेव्हा तुझं हे वक्तव्य परत घ्यायला हवं, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तुझा निषेध तर होईलच, परंतु तुझ्या राजीनाम्याची सुद्धा मागणी भीमसैनिक करतील। तेव्हा आंबेडकरांविषयी, बाबासाहेबांविषयी, बाबासाहेबांच्या समाजाविषयी कोणीही गरड ओकू नये। सत्ता आहे तर इतके माजून जाऊ नका। सत्ता ही 4 दिवसाची आहे। तेव्हा कोणीही सत्तेचा गैरफायदा घेऊ नये, कोणीही या देशामध्ये जातीवादाची पेरणी करू नये। हा देश महापुरुषांचा देश आहे, हा देश तथागत गौतम बुद्धांचा देश आहे, हा देश सम्राट अशोकाचा सुद्धा देश आहे। सम्राट अशोकाची तलवार उचलायला सुद्धा इथल्या भीमसैनिकांना वेळ लागणार नाही। भीमा कोरेगाव भाग 2ची तयारी करायला सुद्धा वेळ लागणार नाही। तेव्हा देशामध्ये अराजकता, देशात हाहाकार, देशात आग लावण्याचं काम कुठेतरी या भाजप सरकारने बंद करावं, अन्यथा इथला भीमसैनिक इतका उग्र आहे। कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही अनेकदा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु परभणी असो, आज बाबासाहेबांच्या नावानं हे जे विष पेरत आहे हे प्रकरण असो, असे अनेक प्रकरण तुम्ही करणार आहात याची आम्हाला जाणीव झालेली आहे। तेव्हा आम्ही आमचं मजबूत संघटन नक्कीच तुमचा प्रतिकार करण्यासाठी मैदानात उतरवणार आहोत। तेव्हा कोणत्याही प्रकारची अराजकता माजू देण्या अगोदर तुम्ही सावध राहायला हवं। तुम्ही देशाची एकता टिकून ठेवण्यासाठी काम करायला हवं। सत्ता आहे तर देशाचा विकास तुम्ही करायला हवा। विनाकारण कोणाचे माथे भडकविणे, कोणाला अपशब्द बोलणे हे आता भाजप आणि भाजपमधील सर्व मंत्र्यांनी, भाजपमधील सर्व कार्यकर्त्यांनी टाळावे। हा देश समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुता या 4 तत्वांवर चालणारा देश आहे। तेव्हा या देशातील समता प्रस्थापित राहावी, इथले संपूर्ण नागरिक एकमेकांसोबत भाईचाऱ्याने राहावेत आणि या देशामध्ये कोणतीही अराजकता माजू नये, अशीच भाजपच्या प्रत्येक मंत्र्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती आहे। या देशामध्ये अराजकता माजू देऊ नका, अन्यथा आम्हाला गाव, तालुका, शहर, जिल्हा, राज्य आणि देश पेटवायला वेळ लागणार नाही, कारण आम्ही सुद्धा त्या भीमा कोरेगावच्या शूरवीरांची वंशज आहोत।
ज्यांनी 28,000 पेशवे चरा कापून टाकले, परंतु आज देशामध्ये संविधान जिवंत आहे आणि रक्ताचा एक थेंबही न सांडविता आमच्या बापाने क्रांती केली आहे, तेव्हा आम्हालासुद्धा त्या मार्गाने जाऊ द्या. विनाकारण आमचे माथे भडकू देऊ नका. हीच अमित शहा आणि सर्वांना नम्र सूचना आहे. क्रांतिकारी जय भीम. विशालकुमार राऊत. माननीय गृहमंत्री अमित शहा, तुमच्यासाठी एक 4 ओळी. कान टवकारून ऐका आणि एका एका शब्दाचा अर्थ, मतितार्थ समजून घ्या. की अजूनही विझली नाही आग बाबासाहेबांच्या शब्दाची. अजूनही विझली नाही आग बाबासाहेबांच्या शब्दाची. कोणाच्याही बापाची अवकात नाही आंबेडकर चळवळ संपविण्याची. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि आंबेडकर नावाशिवाय पर्याय नाही आता या महाराष्ट्राच्या मातीला. आणि आंबेडकर नावाशिवाय पर्याय नाही आता या महाराष्ट्राच्या मातीला. म्हणून आंबेडकर नावाचं तुम्ही सुद्धा जतन करावं, पूजन करावं. कारण आंबेडकर हे कोणत्याही एका जातीचे नसून, कोणत्याही एका धर्माचे नसून, ते संपूर्ण भारताचे आहे. संपूर्ण भारतवासियांचे ते उद्धारकर्ते पिता आहे. तुमचे सुद्धा ते उद्धार करणारेच पिता आहे. त्यांच्या संविधानाची शपथ घेऊन आज तुम्ही गृहमंत्री आहात, हे तुम्ही लक्षात असू द्यावं. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.